नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण भंडारा जिल्ह्यातील भंडारा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. हा भंडारा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या भंडारा विधानसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील भंडारा आणि पवनी ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या भंडारा विधानसभा मतदारसंघास 61 क्रमांक दिलेला आहे. हा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे. या नकाशामध्ये अगदी दक्षिणेकडील टोकावर हा भंडारा विधानसभा मतदारसंघ येतो. तो आपण इथे ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ येतात आणि 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघांतर्गत 6 विधानसभा मतदारसंघ अशी रचना केलेली आहे. आणि म्हणून भंडारा जिल्ह्यातील 3 आणि गोंदिया जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ घेऊन हा भंडारा गोंदिया हा 2 जिल्ह्याचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि भंडारा विधानसभा मतदारसंघ या अंतर्गत येतो. आता 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांचा विजय झाला होता. त्यांना 1,01,717 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार अरविंद भालदरे यांना 78,040 मते मिळाली होती. अशा प्रकारे 23,677 मताच्या मताधिक्याने या 2019च्या विधानसभा निवडणुकीत या भंडारा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांचा विजय झाला होता. आता 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते. या चारही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि म्हणून 2014च्या विधानसभा निवडणुकीत मतांचं फार मोठ्या प्रमाणात विभाजन झालेलं दिसून येतंय. तरी पण भाजपचे उमेदवार रामचंद्र अवसरे हे या मतदारसंघातून 2014च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार गाढवे यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे 3ऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 42,000 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार 4थ्या क्रमांकावर होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप, शिवसेना यांची युती या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले होते आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत मतांचं विभाजन कमी झालं, परंतु आघाडीची जागा ही काँग्रेसला सुटली आणि युतीची जागा ही भाजपला सोडण्यात आली होती आणि म्हणून 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी 42,000 मते घेतली होती आणि म्हणून त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं विजय मिळवलेला दिसून येतोय आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अरविंद भालदरे यांचा पराभव केलेला आपण 2019च्या विधानसभा निवडणुकीत बघितला आहे. आता येणाऱ्या
2024च्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष 2014 प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील की महायुती आणि महाआघाडी कायम राहील यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.